हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड आहे बरोबर. आता त्याला डायल्यूट करायचं तर काय करायचं, ऍसिड मध्ये पाणी टाकायचं का पाण्यात ऍसिड टाकायचं, पाण्यात ऍसिड टाकायचं, कारण ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तुम्ही जर ऍसिड मध्ये आता पाणी टाकलं तर एकदम उडून येईल ते, त्यासाठी आपण ओके ओके झालंय. आपल्याला एवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. इथेच थांब. हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि हे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम क्लोराईड, इथे कॅल्शियम ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड, सोडियम क्लोराईड. तुम्हाला टीव्हीवर दिसतच आहे बरोबर. आधी हे बंद करू देत, ह्याचं काम झालंय आपलं. हे साईडला ठेवून ठेवूया. हे आहे सोडियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा, आणि हे कॅल्शियम कार्बोनेट, हे पण वापरतात. इकडे आणले हे दाखवू देत. हे बघा इथे आपण लिंबाचा रस घेतलेला आहे, हा चहा, इथे टर्मरिक टाकली पाण्यामध्ये, हळदीचं पाणी तयार केलं. एक कॉलिन तुम्ही घरामध्ये स्वच्छतेला वापरता, डिटर्जंट क्लीनर वगैरे असं. त्याच्यावर सोडियम हायड्रॉक्साईड आहे, ते पाण्यात टाकून बनवलेलं आहे. आणि इकडे चुना घेतलेला आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ते पाण्यात टाकून आपण त्याचं द्रावण तयार केलं आहे. आणि हा पीएच पेपर आहे, हा पीएच पेपर आहे. आता इथं जास्त म्हणजे लिटमस पेपर आहे. काय हे लिटमस पेपर आहे, ह्याची टेस्ट करून बघूया आपण. ह्याच्यात टाकल्यावर बघा काय कलर होतं, कोणता कलर आला, ब्लू. ब्लू म्हणजे काय आहे, बेस आहे. व्हेरी गुड श्रद्धा, म्हणजे चुन्याची निवळी ही बेस आहे. आता दुसरं घेऊयात, थोडाच पार्ट घेणार आहे मी पेपरचा, वाया घालवायला नको म्हणून. हे कॅल्शियम, कोणता कलर दाखवतो, ब्लू आला, तुम्हाला दिसतं टी व्ही स्क्रीनवर. आता ह्याच्यामध्ये टाकत, रेडच राहिला. ओके, चहामध्ये रेड कलर चेंज होईल, थांबा थोडा वेळ. नाही, ओके. आणि आता लिंबू. लिंबू तर आय डोंट थिंक कलर, पण बघूयात. रेडच राहिला, रेड लिटमस रेड राहिला, म्हणजे ते ॲसिड असू शकतं. आता इकडे बघूयात, आपण जे हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं होतं, कलर तोच राहिलेला आहे. ओके, पॉज कर.